मोल फ्रॅक्शन ऑफ ए. आठवत असताना आपण मोल फ्रॅक्शन शिकलोय, याला आपण झीटा म्हणतो, झीटा ऑफ ए. आणि पी बी विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. द पार्श आणि याचं काय डेफिनेशन होऊ शकतं, इन अ सोल्यूशन partial vapor pressure of any volatile component is directly proportional to mole fraction of that component. काय लिहिलं मी, इन अ सोल्युशन. मला सांगा सोल्युशनमध्ये काय आहे, ए पण आहे आणि बी पण आहे. द पार्शल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल कंपोनंट. समजा मी मला लिहायचं आहे पार्शल प्रेशर ऑफ ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. द प्रोपोर्शनलिटी साइन टू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट, म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ कोणाचं, एचं. आणि पी बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. तर आपण ही प्रोपोर्शनलिटी साइन काढून तिथं कॉन्स्टंट टर्म टाकू, तर हे काय होणार, पी ए इज इक्वल टू के मोल फ्रॅक्शन ऑफ ए. आणि इकडं काय होणार, पी बी इज इक्वल टू के मोल फ्रॅक्शन ऑफ बी. तर आता आपण काय करू, हा जो के याची व्हॅल्यू काढून घेऊ. कशी व्हॅल्यू काढायची या केची, बघा मी जर अशी कंडिशन टाकलं, कन्सिडर प्युअर लिक्विड ए, प्युअर लिक्विड ए. मला सांगा फक्त जर मी प्युअर लिक्विड ए घेतला तर तिथं मोल फ्रॅक्शन ऑफ ए किती असणार, 1, बरोबर ना, कारण त्याच्यात काहीच मिक्स केलेलं नाही. आणि मोल फ्रॅक्शन ऑफ बी काय असणार, 0. अरे बरोबर, मी जर इथं लिहिलं कन्सिडर प्युअर लिक्विड ए, तर मोल फ्रॅक्शन ऑफ ए इथं काय असणार 1 आणि मोल फ्रॅक्शन ऑफ बी काय असणार 0. तर हा एक्स ए किती होणार आता 1. आणि मला सांगा या पी एच्या जागेवर आता काय येणार, पी नॉट ए, कारण प्युअर आहे आता तिथं दुसरं काहीच नाही. पी नॉट ए इज इक्वल टू के. भेटली का नाही केची व्हॅल्यू, केची व्हॅल्यू आहे पी नॉट ए. समजलं कसं, मी इथं लिहिलं कन्सिडर लिक्विड ए. ए जर असेल त्याच्यात बी बिलकुल नाही आहे, म्हणजे मोल फ्रॅक्शन कोणाचे, फक्त एचे, म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज 1 आणि मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज 0. मग इथं 1 असेल तर के इंटू 1 इज 1, सॉरी के इंटू 1 इज के. आणि पी एच्या जागेवर काय लिहिणार मी, पी नॉट ए. का लिहायचं पी नॉट ए, आत्ता सांगितलं नॉट कुठं लिहायचं, जिथं प्युअर वेपर प्रेशर असेल. आता इथं फक्त एच जर असेल तर आपण लिहिणार पी नॉट ए. तर केची व्हॅल्यू काय आले, पी नॉट ए. आणि इकडं जर कन्सिडर द प्युअर बी केलं तर इथं पी नॉट बी इज इक्वल टू काय येणार, के येणार, बरोबर. म्हणजे आता इकडं लक्ष द्या, पी ए इज इक्वल टू के आणि केची व्हॅल्यू काय आहे, केची व्हॅल्यू पी नॉट ए. तर पी ए इज इक्वल टू पी नॉट ए इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ ए, बरोबर. आणि इकडं काय येणार, पी बी इज इक्वल टू पी नॉट बी मोल फ्रॅक्शन ऑफ बी. समजलं. तर आता आपण लिहिणार आहे रावल्ड्स लॉ. एकदा मी रफ करतो, परत हा कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो, कारण याच्यावरच आपल्याला काय करायचे, सम सॉल्व करायची.
पी ए इज इक्वल टू पी नॉट ए इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ ए आणि पी बी इज इक्वल टू पी नॉट बी इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. इथं यायचं आहे रावल्स लॉ. बघा मी इथं रावल्स लॉचं स्टेटमेंट वाचतो. इट स्टेट्स दॅट, इथं मी स्टेटमेंट लिहितो. इट स्टेट्स दॅट पार्शियल प्रेशर, ज्याला आपण व्ही पी म्हणू, पार्शियल प्रेशर ऑफ एनी ओलाटाईल, partial pressure of any volatile component, partial vapor pressure of any volatile component of a solution is the product of vapor pressure of pure component and mole fraction of that component. बघा आता ही डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची. मी इथं लिहितो पी ए इज इक्वल टू पी नॉट ए इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ ए, पी बी इज इक्वल टू पी नॉट बी इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. या दोन्हीच्या याच्यावरूनच आपण हे डेफिनेशन लिहू शकतो. कसं, आता हे सोल्युशन आहे, त्याच्यात ए पण आहे आणि बी पण आहे. त्याच्यात मोल फ्रॅक्शन ऑफ ए कसं आहे, प्रोडक्ट ऑफ मल्टिप्लिकेशन इथं प्रोडक्ट ऑफ प्युअर ए इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ ए. आणि पी काय, पार्शल प्रेशर ऑफ बी इज पी नॉट बी, प्रोडक्ट ऑफ पी नॉट बी प्युअर बी इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. तर इथं बघा, इट स्टेट्स दॅट पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल कंपोनंट इन द सोल्युशन इज द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट into mole fraction of that component. Vapor pressure of pure component into mole fraction of that component. समजलं. तर रावल्स लॉ काय, in a solution the partial vapor pressure of any volatile component is the product of vapor pressure of pure component and mole fraction of that component. Pure component चं vapor pressure and mole fraction चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला त्याचं पार्शल वेपर प्रेशर शोधता येईल. तर आता याच्यात मी एक दोन सम सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, जास्त सम सॉल्व करायचे. ओके, चला हा सम बघू आपण. काय दिलेलं आहे या सममध्ये, इफ 0.7 ग्राम बेन्झिन अँड 0.9 ग्राम टोलिन, हे दोन लिक्विड आहे आणि दोन्ही वोलाटाईल आहे, आर मिक्स्ड, फाइंड पार्शल वेपर प्रेशर ऑफ बेन्झिन अँड टोलिन. पार्शल वेपर प्रेशर कोणाचं बघायचं आहे, बेन्झिन अँड टोलिन. आणि तुम्हाला माहिती आहे आत्ताच आपण बघितलं पार्शल वेपर प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे. तर मी इथं बेन्झिनसाठी लिहितो पी बी इज इक्वल टू पी नॉट बी इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी, बरोबर, बेन्झिनसाठी. आणि टोलिनसाठी मी लिहितो पी टी, पी टी इज इक्वल टू पार्शल वेपर प्रेशर ऑफ टोलिन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर टोलिन इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ टोलिन. तर मोल फ्रॅक्शन शोधायच्या आधी आपल्याला मोल शोधावं लागतात, बरोबर. मोल फ्रॅक्शन शिकलो आहे आपण. आता मोल फ्रॅक्शन जर एक्स बीचं जर काढायचं असेल
तर आपण असं लक्षात द्यायचं, मोल्स ऑफ बी अपॉन टोटल मोल्स, म्हणजे मोल्स ऑफ बी प्लस मोल्स ऑफ टोलिन, उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स, उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स. तर आपण पहिलं नंबर ऑफ मोल्स शोधू. आता पहिलं बेन्झिनचे मोल्स शोधू आपण. ते कसं शोधतात, वेट अपॉन मोलर मास. वेट किती दिलं, 0.78. बेन्झिनचं मोलर मास, बेन्झिनचं फॉर्म्युला आहे C6H6. याचं वेट तुम्ही कॅल्क्युलेट करा. याचं वेट येणार आहे 78. तर हे उत्तर काय येईल, 0.01. 0.01. तर मोल्स ऑफ टोलिन बघू, काय वेट किती टोलिनचं, 0.92. टोलिन आत्ता सांगितलं मी, बेन्झिन रिंग आणि इथं काय CH3. याचं जर तुम्ही वेट कॅल्क्युलेट केलं तर याचं वेट येतं 92, म्हणजे हा पण येणार 0.01. तर दोन्हीचे मोल्स कॅल्क्युलेट केलं. आता मोल फ्रॅक्शन ऑफ बी कॅल्क्युलेट करू आपण. उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स. उसके मोल्स किती आहे, 0.01 अपॉन टोटल 0.01 आणि 0.01 म्हणजे 0.02, म्हणजे येणार आहे हा हाफ. आपण मोल फ्रॅक्शन ऑफ टी, उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स म्हणजे 0.01 अपॉन 0.01 प्लस 0.01 म्हणजे 0.02, म्हणजे याचे पण मोल्स किती येणार, हाफ. बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिलं इकडं सॉल्व करतो. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ बी सॉल्व करायचं आहे. बरोबर. तर इथं आहे P0B, इथं लिहितो मी P0B इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. इथं P0B किती दिलं आहे, इथं दिलेलं आहे बेन्झिनचं बघा 400 इंटू याचे मोल फ्रॅक्शन्स किती आले, 1/2, म्हणजे इथं किती आलं 200. PT पार्शियल वेपर प्रेशर ऑफ टोलिन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर टोलिन इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ टोलिन. प्युअर टोलिनचं किती दिलं आहे 200 इंटू त्याचे मोल फ्रॅक्शन किती आला 1/2, म्हणजे इथं किती येणार 100. बरोबर. आणि दुसरं विचारलं आहे टोटल वेपर प्रेशर. टोटल वेपर प्रेशर म्हणजे आपल्याला फक्त एक जॉईन करायचे. तर P टोटल इज इक्वल टू P ऑफ बेन्झिन प्लस P ऑफ टोलिन. बेन्झिनचं किती आलं आहे 200, टोलिनचं किती आलं 100, तर टोटल वेपर प्रेशर किती येणार 300. समजलं. आता इथं बघा वेट्स दिले होते. काय दिले होते, वेट्स. त्या वेट्सवरून आपण सुरुवातीला काय सापडलं, मोल सापडले. आणि मोल्सवरून काय सापडलं आपण, मोल फ्रॅक्शन सापडलं. आणि हे जे P0B आणि P0T हे गिवन असणार आहे, कारण हे प्युअर ऑफ बेन्झिन, प्युअर ऑफ टोलिन हे एक्सपेरिमेंटल क्वांटिटी. एक्सपेरिमेंटल क्वांटिटी म्हणजे एक्सपेरिमेंट केल्यानंतर ही क्वांटिटी मेजर केली जाते. तर हे गिवन असणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, पार्शियल प्रेशर शोधायचं आहे. तर आपण मी अजून एक सम सॉल्व करून दाखवतो तुम्हाला, आणि काही सम्स मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो. आता इथं बघा त्याच पद्धतीनं सम आहे. इथं 2 मिक्सचर दिले, मिथेनॉल आणि इथेनॉल. त्याचे वेट्स दिले, त्याचं प्युअर वेपर प्रेशर दिलं आहे. आणि पहिलं कॅल्क्युलेट करायला लावलं आपण पार्शियल वेपर प्रेशर ऑफ इथेनॉल आणि पार्शियल वेपर प्रेशर ऑफ मिथेनॉल. तर आपण पहिलं फॉर्म्युला लिहून घेऊ. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ इथेनॉल इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर इथेनॉल इंटू मोर फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल. आणि पार्शियल वेपर प्रेशर ऑफ मिथेनॉल मी कॅपिटल M ने डिनोट करतो, इज इक्वल टू
वेपर प्रेशर ऑफ प्युअर मिथेनॉल इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल. तर पहिले मोल्स ऑफ इथेनॉल आणि मोल्स ऑफ मिथेनॉल सापडून घेऊ. एन ऑफ इथेनॉल किती दिलं, इथेनॉलचं वेट 0.92 ग्राम्स. इथेनॉलचा फॉर्म्युला आहे C2H5OH. याचं वेट असतं 46. ते कसं ज्यावेळेस आपण खूप सम सॉल्व करणार आपल्याला लगेच लक्षात येणार काय त्याचं वेट, तर याचं व्हॅल्यू येणार 0.02. मग मोल्स ऑफ मिथेनॉल काय वेट दिला आहे त्यांनी 0.32. मिथेनॉलचं वेट असतं 32, तर याचं उत्तर येणार 0.01. तर मोल्स ऑफ इथेनॉल आणि मोल्स ऑफ मिथेनॉल आणि इथेनॉल आपण सापडले. आता मोल फ्रॅक्शन शोधू. मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल मी काय सांगितलं, उसके मोल्स आपण टोटल मोल्स, उसके मोल्स मीन्स 0.02 आणि टोटल 0.02 आणि 0.01 मीन्स 0.03, म्हणजे उत्तर येणार 2/3. मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल, उसके मोल्स आपण टोटल म्हणजे 0.01 अपॉन 0.01 0.03 म्हणजे येणार 1/3. समजलं. तर आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपण पार्शल वेपर प्रेशर शोधू. पार्शल वेपर प्रेशर ऑफ इथेनॉल इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर इथेनॉल इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल. प्युअर इथेनॉल किती दिला 55 इंटू याचे किती मोल फ्रॅक्शन काय आलं 2/3. चला हे तुम्ही सॉल्व करा. आणि त्याच पद्धतीनं इथं मिथेनॉलचं शोधू इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल. याचं प्युअर किती दिलं 50 इंटू याचं किती आलं 1/3. चला हे दोन्ही तुम्ही कॅल्क्युलेट करा. चला मी तुम्हाला फास्ट याचं उत्तर लिहून देतो. याचं उत्तर येतं 36.66 mmHg आणि इकडं उत्तर येतं 16.66 mmHg. पॉज करून तुम्ही हे सम सॉल्व करायचा, नंतर उत्तर चेक करायचं आहे. तर पहिलं आपण सॉल्व केलं. दुसरं काय टोटल प्रेशर, आणि मी सांगितलं टोटल प्रेशर PT दोन्हीचं वेपर प्रेशर जोडायचं. पार्शल वेपर प्रेशर ऑफ इथेनॉल प्लस पार्शल वेपर प्रेशर ऑफ मिथेनॉल हे आलं 36.66 प्लस 16.66, तर उत्तर येतं 53.32 mmHg. मागच्या सममध्ये पण आपण हेच सॉल्व केलं होतं, फक्त आता एक एक्स्ट्रा सॉल्व करायचं. आता हे नीट लक्षात द्यायचं. मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल अँड मिथेनॉल कोणत्या स्टेटमध्ये, वेपर फेजमध्ये. मग मी इथं त्यासाठी लिहिलं YE आणि YM. Y म्हणजे वेपरमध्ये, किंवा आपण असं करू ते Y ऐवजी आपण V टाकू. काही बुक्समध्ये याला वायने डिनोट करतात, काही बुक्समध्ये त्याला V डिनोट करतात. तर मोल फ्रॅक्शन आणि बघा इथं वर्ड काय इन वेपर फेज, तर ते कसं सॉल्व करायचं बघा. तर आपण वायनेच रिप्रेझेंट करू याला. तिसरं सॉल्व करायचं. आता मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल इन वेपर फेज कसं कॅल्क्युलेट करायचं. पार्शल वेपर प्रेशर ऑफ इथेनॉल अपॉन टोटल प्रेशर. पार्शल वेपर प्रेशर किती आलं 36.66, टोटल किती आलं 53.32. त्याचप्रमाणे मिथेनॉलसाठी पार्शल वेपर प्रेशर ऑफ मिथेनॉल अपॉन टोटल प्रेशर. तर मिथेनॉलचं किती आलं 16.66 डिवायडेड बाय 53.32. तर याचं उत्तर येतं 0.68 आणि याचंही उत्तर येतं 0.32.
तर फक्त मागच्या सममध्ये आणि या सममध्ये बदल होता, फक्त एक्स्ट्रा सॉल्व केलं. वेपर स्टेटमध्ये काय करायचं, त्याचं पार्शल वेपर प्रेशर आपण टोटल वेपर प्रेशरनी काउंट करायचं. ओके, समजलं. चला आता आपण एक शेवट काय करूया सर, एक ग्राफ प्लॉट करू. तर आपल्याला काय आलं तर पार्शल वेपर प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ ए, आणि दुसरं पार्शल वेपर प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू प्युअर वेपर प्रेशर ऑफ बी इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. तर मी इथं कन्सिडर करतो मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज 1, म्हणजे इथं बी बिलकुल नाही, म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज 0, मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज 1, बरोबर. मग इथं जर हा 1 असेल तर पी ए इज इक्वल टू पी नॉट ए, समजलं. हा जर 1 असेल तर पी ए इज इक्वल टू पी नॉट ए. तर मी इथं प्लॉट करतो पी नॉट ए, आणि इकडं कन्सिडर करतो का इथं मोल फ्रॅक्शन ऑफ बी काय आहे 1 आहे, आणि ए इथं बिलकुल नाही आहे. तिकडं म्हणजे फक्त एच आहे. त्याच्यात स्लोली आपण काय केलो, बी ॲड करत चाललो, आणि इथं प्युअर काय आहे बी आहे. तर इथं मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज काय आहे 0. मोल फ्रॅक्शन हा जर 0 असेल तर कंप्लीट 0 येणार, म्हणजे हा इथे येणार. मग आपण याला जर जॉईन केलं 10 असं येणार, म्हणजे काय पी ए इज इक्वल टू पी नॉट ए इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ ए. आता इथं बघा मोल फ्रॅक्शन ऑफ बी किती 1 आहे. इथं जर 1 असेल तर पी बी इज इक्वल टू पी नॉट बी, तर इथं पी नॉट बी, आणि इथं मोल फ्रॅक्शन ऑफ बी किती आहे 0 आहे. मग इथं 0 टाकला तर हा 0 होणार, हा ग्राफ असं येणार. म्हणजे इथं काय येणार पी बी इज इक्वल टू पी नॉट बी इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी, आणि तुम्ही जर यांना दोघांना जर जोडलं तर इथं येणार पी टोटल पी ए प्लस पी बी, मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी. हाच ग्राफ आहे रावल्ड्स लॉचा. मला सांगा इथं पी नॉट ए मी वरती तुला पी नॉट बी खाली, म्हणजे याचा अर्थ काय पी एच जास्त उलटाईल आहे पी बीपेक्षा, कारण 2 लिक्विड आपण मिक्स केलं तर एक लिक्विड दुसऱ्यापेक्षा थोडं जास्त उलटायला असू शकतं. तुम्हाला वाटलं बी जास्त ठेवायचं तर तुम्ही बी जास्त ठेवू शकतात, बरोबर. तर या पद्धतीनं, आणि याला आपण रावल्ड्स लॉचा ग्राफ म्हणतो. तर या पद्धतीनं आपण काही बेसिक शिकलो आहे. जरी तुम्हाला काही गोष्टी याच्यातल्या समजल्या नसन तर हे पुढल्या लेक्चरला सुद्धा कंटिन्यू होईल. आपल्याला 1-2 लेक्चर हे रावल्ड्स लॉ आणि हेनरीज लॉ नंतर आपल्याला जायचं आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला. जर काही तुम्हाला मग आता मी काय करतो याच्यात अजून 1-2 क्वेश्चन सॉल्व करतो आणि तुम्हाला काही सम सॉल्व करायला देतो. पण तुम्ही काय करायचं, जरी समजलं नाही तर वारंवार लेक्चर बघत चालायचं, तर तुमचं कन्सेप्ट काय होईल क्लिअर होईल. जोपर्यंत कन्सेप्ट आपला क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण ते लेक्चर वारंवार बघायचं, आणि त्याच्या नोट्स जे तुम्हाला मी पाठवलेले PDF फॉर्ममध्ये ते वाचायच्या, आणि हा कन्सेप्ट समजून घ्यायचा, तरच तुम्हाला सम सॉल्व होणार आहे. ओके, चला हा लेंदी व्हिडिओ झाला आहे. ओके, थँक्यू.